नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 2 मार्च. आजच्या दिवसाची जेवढी काही चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. तर कालच्या सत्रातील शेवटचा प्रश्न, कोणता देश खाजगी कंपनीचे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, अमेरिका. पहिला प्रश्न, जगाची पहिली वैदिक घड्याळ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश. जगातील पहिले वैदिक घड्याळ मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या शहरात स्थापन करण्यात आले. हे घड्याळ जिवाजी वेधशाळेजवळ जंतर मंतरच्या आत असलेल्या 85 फूट उंच टावरवर बसवण्यात आले. देशात सर्वप्रथम घडणाऱ्या घडामोडींवर एक नजर टाकूया. देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प छत्तीसगड राज्यात स्थापन करण्यात आला आहे. देशातील सर्वात लांब केबल पूल गुजरातमध्ये, ज्यास सुदर्शन ब्रिज असे नाव देण्यात आले आहे. भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर ओडिशा राज्यात. भारतातील पहिली आपत्कालीन हेलिकॉप्टर सेवा उत्तराखंड राज्यात. जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ओडिशा राज्यात सुरू करण्यात आली आहे. देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी केरळ राज्यात उभारण्यात येणार आहे. भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन मुंबईमध्ये करण्यात आले. देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी हैदराबादमध्ये करण्यात आली. देशातील पहिले सर्वात मोठे बापू टावर बिहारची राजधानी पटना येथे उभारण्यात आले. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट शरयू नदीमध्ये सुरू करण्यात आली. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 फेब्रुवारी रोजी कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले? तर सिक्कीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले आहे. हे स्टेशन पश्चिम बंगालमधील सिलगुडीजवळील सेवोकेला आणि सिक्कीममधील रंगपोला या 2 स्टेशनला जोडेल. यासाठी 25 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग टाकण्यात येत असून त्यावर 14 बोगदे आणि 22 पूल असतील. या ट्रॅकची क्षमता 25 टन वजन उचलण्याची असेल. यावरील गाड्या ताशी 110 किमी वेगाने धावतील. तिसरा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गगनयान या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेतील 4 अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली. खालीलपैकी कोणाचा यात समावेश नव्हता? तर प्रमोद कुमार यांचा यात समावेश नव्हता. गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळात जाणारे 4 अंतराळवीर प्रशांत बालकृष्ण नायर, अंगद प्रताप आणि अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला हे आहेत. गगनयान मोहीम 2025 मध्ये प्रक्षेपित केली जाईल आणि या अंतर्गत 400 किलोमीटरच्या कमी कक्षेत 2 ते 3 अंतराळवीरांना अवकाशात पाठवले जाईल. पुढील प्रश्न, भारत, श्रीलंका आणि कोणत्या देशाद्वारे त्रिपक्षीय युद्धाभ्यास दोस्तीचे आयोजन करण्यात आले? भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मालदीव. 22 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत दोस्ती या युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. या युद्धाभ्यासाची ही 16वी आवृत्ती आहे. त्याचबरोबर बांगलादेश या सरावात निरीक्षक देश म्हणून सहभागी होणार आहे. सर्वप्रथम या सरावाची सुरुवात 1992 मध्ये झाली होती. 2012 मध्ये यामध्ये श्रीलंका सामील झाला. पाचवा प्रश्न, भारतातील गतिशक्ती रिसर्च चेअर कोणत्या संस्थेमध्ये स्थापन करण्यात आले? तर IIM शिलाँग यामध्ये भारतातील पहिले गतिशक्ती रिसर्च चेअर स्थापन करण्यात आले आहे. जहाज बांधणी, बंदरे, जलमार्ग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या सामंजस्यावर शांनी या करारावर स्वाक्षरी केली. गतिशक्ती चेअर उपक्रमाचा उद्देश सरकार आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील मजबूत सहकार्याला चालना देणे हा आहे. भारत आणि इतर देशांसोबत होणारे भारताचे काही सराव पाहूया. धर्म गार्डियन हा सराव भारत आणि जपान यांच्या दरम्यान होतो. डेझर्ट नाईट हा भारत, फ्रान्स आणि UAE या 3 देशांमध्ये. सायक्लोन 2 हा भारत आणि इजिप्तमध्ये. सहयोग काजिन हा भारत आणि जपानमध्ये. डेझर्ट सायक्लॉन हा भारत आणि UAE मध्ये. विनबेक्स हा सराव भारत आणि व्हिएतनाममध्ये. ऑस्ट्रा हिंद सराव भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये. सूर्यकिरण हा भारत आणि नेपाळमध्ये. वज्रपहार भारत आणि अमेरिका. मित्रशक्ती भारत, श्रीलंका. बोंगो सागर हा सराव भारत आणि बांगलादेश यांमध्ये होतो. तर संप्रीती हा सराव
भारत आणि बांगलादेश. पुढील प्रश्न, बायो एशिया समिट 2024चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हैदराबाद. ही या समिटची 21वी आवृत्ती असून 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान याचे हैदराबाद या शहरात आयोजन करण्यात आले. या समिटची थीम आहे ट्रान्सफॉर्मिंग लाईफ सायन्स विथ डेटा अँड AI. पुढील प्रश्न, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर एस चौकलिंगम यांची राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. यांच्या अगोदर SM देशपांडे हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने चोकलिंगम यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. 8वा प्रश्न, ओंकारेश्वरचा स्टॅच्यू ऑफ वननेस आणि गुजरातचा स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणाऱ्या क्रूझ सेवेची सुरुवात कोणत्या नदीत करण्यात येणार आहे? तर नर्मदा नदीमध्ये या क्रूझ सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे. ही क्रूझ सेवा 130 किलोमीटर चालणार आहे. यात पर्यटनामध्ये रस्त्याने 190 किलोमीटर आणि जलमार्गाने 130 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. हा संपूर्ण प्रवास 3 रात्री आणि 4 दिवसांचा असेल. नर्मदा नदीच्या सभोवतालचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता पर्यटकांना अनुभवता येणार आहे. 9वा प्रश्न, शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश हा स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण करणे, त्यांचे सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला चालना देणे हे आहे. संयुक्त राष्ट्र एड्स प्रोग्रामद्वारे याचे आयोजन 2014 पासून करण्यात येते. यावर्षीच्या शून्य भेदभाव दिवसाची थीम ही टू प्रोटेक्ट एव्हरीवन हेल्थ, प्रोटेक्ट एव्हरीवन राईट अशी आहे. 10वा प्रश्न, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर यामध्ये भारताला 42वे स्थान मिळाले आहे. प्रथम क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर युनायटेड किंगडम, तिसऱ्या क्रमांकावर फ्रान्स आणि चौथ्या क्रमांकावर आहे जर्मनी. तर आता आपण नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या इंडेक्समध्ये भारताचे स्थान पाहूया. जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचे क्रमांक 111वा, जागतिक पेन्शन निर्देशांकमध्ये 45वा, सर्वसमावेशकता निर्देशांकमध्ये 117वा, जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांकमध्ये 103वा, जागतिक युनिकॉर्न रँकिंग 3, जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांकमध्ये 49वा, जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 7वा लागतो. ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये 4था, भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये 93वा, जागतिक लोकशाही निर्देशांकामध्ये 41वा, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकामध्ये 42वा. तर आजच्या दिवसाचा शेवटचा प्रश्न, जागतिक बँकेच्या ग्लोबल इन्व्हायरमेंट फॅसिलिटी ट्रस्ट फंडच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.